रामकृष्ण हरी मंडळी दरबदे हर कोणतं गाव होतं हे? रात्री आम्ही ज्या गावात मुक्काम होतो त्या गावामध्ये आश्रम आहे, पण राहण्याची व्यवस्था आहे पण भोजनाची व्यवस्था नाही. तर आम्ही रात्री खिचडी भात टाकून खाल्लेला आहे. तांदूळ आणलेले होते गावातून आणि भोजन करून आम्ही रात्री विश्राम केला आणि आता निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. पहा खूप थंडी आहे आणि घरी पहा किती गडबडी आहे. शिवालय घाटपासून 4 किलोमीटर पुढं हे मंदिर आहे. शंकर बाबा निरंजन देव यांच्या नावाने हा आश्रम आहे. मी आपण सुद्धा दाखवते. गावात अगोदर घेऊन आले होते काही लोक, ते निकालत ते. तर थोडंसं पुढं आल्यानंतर छोटीशी नदी आहे, हे आपल्याला पार करून जावं लागते. आम्ही पोचलो आता तमिडी या गावात. आम्हाला जायचं आहे शिवनी संगम. इथून मधून डायरेक्ट पुढं जायला शॉर्टकट रस्ता आहे, पण इथं शिवनी संगमवरती कल्पवृक्ष आहे. आम्हाला कल्पवृक्ष पाहायचं आहे कसं असतंय. तर आम्ही आता कल्पवृक्षाकडं जात आहोत. इथून 5-6 किलोमीटर शिवनी संगम आहे, तिथं कल्पवृक्ष आहे. तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून पहा कल्पवृक्ष कसा असतो. तर रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर सध्या आम्ही आहोत शिवनी संगमला. इथून अमरकंटक असेल 40-45 किलोमीटर आणि इथं हे कल्पवृक्षाचं झाड आहे. इथं अगोदर खूप झाडं होती पण आता फक्त हे एक झाड आहे आणि हे कल्पवृक्षाचं झाड आहे. असं म्हणतात कल्पवृक्षाखाली काहीही मनामध्ये कल्पना केली तर ते तुमची पूर्ण होते आणि हेच ते कल्पवृक्षाचं झाड. आम्ही इथं आलेलो आहोत. मग याच्या कृपेने आम्हाला सौभाग्य प्राप्त झालं की आम्ही या कल्पवृक्षाचं दर्शन घेऊ शकलो. आणि इथे संगमसुद्धा आहे, शिवनी संगम. रामकृष्ण हरी नर्मदे. इथं बाजूला शिवनी नदी आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. खाली पण घाट बांधलेला आहे, तिथं लोक स्नानाला येत असतात बरेच. आत्ता आम्ही कल्पवृक्षाचं दर्शन घेऊन मैयाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालोय. तर इथं जवळच एक आश्रम आहे असं आम्हाला सांगितलं आणि आपल्या पुण्याची एक मैया इथं सेवा देते. तर बघू योगायोग त्यांची जर आम्हाला भेट घडली, त्यांचं दर्शन झालं तर. शिवनी संगमून पुढं आल्यानंतर आम्ही रस्ता फसकलो. एक नर्मदा मैयाच्या तटावरून रस्ता जातो असं आम्हाला सांगितलं होतं, पण आम्ही तिकडे गेलो, पुढं रस्ताच नव्हता जायला. तर आम्ही रानाने आता निघालोय. तर पाहू कुठं गाव सापडतंय.
तर आम्हाला एका गावात रस्ता लागला होता, इथून मधून आम्ही आता शॉर्टकट एका बाबाला विचारला भीमकुंडी जायला. तर ते बाबा म्हणले रानाने जा. तर इथून लईच रस्ता अवघड आहे. तुम्हाला जर रोडनी जाता आलं तर चांगलं आहे. इकडून रस्त्याला अवघड आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता, नीट चालता सुद्धा येत नाही. हे पहा, पुढे आल्यावर छोटासा वाडा आहे. हा आपल्याला पार करून जावं लागतो. तिथं पुढे रस्ता आहे. तर झाली आमच्या दिवसाची सुरुवात. अमरकंटक आहे आम्हाला इथून 40 किलोमीटर. तुम्ही पाहू शकता थंडी एवढी वाजत आहे का परिक्रमावासी अख्खीरा गांगाला गुंडाळून चालत आहे. आम्ही पुढे निघालो. भगवान सूर्यदेव यांचं दर्शन घडलं. पहा, सूर्यदेवाचा प्रकाश किती सुंदर पडतो इथे या झाडावर बरोबर. आणि सूर्यदेवाचे किरण असे चारी बाजूने विस्तारलेले आहेत. पहा, वा, सकाळी सकाळी असं दृश्य पाहायला मिळतं. आज थोडंसं धुकं कमी आहे जंगलामध्ये, तर भरपूर प्रमाणात धुकं असतं. आम्ही थांबलो होतो मागं इथं बिलासपूर या गावामध्ये. बिलासपूरमध्ये राहण्याची व्यवस्था पण नाही आहे आणि जेवणाची पण व्यवस्था नाही आहे. पण तिथं पोस्ट ऑफिस होतं. बाबा म्हणले हे पोस्ट ऑफिस आहे, उघडं आहे, तुम्हाला लागलं तर इथं तुम्ही झोपू शकता. तर आम्ही तिथंच रात्री विश्रांती केली. आणि बाजूलाच एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये आम्ही कुरकुरे वगैरे घेतले आणि ते खाऊनच आम्ही झोपलो. आता आम्ही बिलासपूरहून निघालो आहे. इथून 35 किलोमीटर अमरकंटक असेल. तर आजच्या आज आम्ही पोचावं अशी अपेक्षा आहे आमची. आता पाहू मग याच्या मनात काय आहे. मग याची इच्छा असेल तसं होईल. नर्मदे हर. पुढे निघालो आम्ही. चांगलाच दिवस उजेडलेला आहे. 9:30-10 वाजत आलेत. चहा पाण्याची काही व्यवस्था होईना इथं. खूप भूक लागली कारण रात्री जेवायला काही नव्हतं. तर बघू काय मिळालं तर मग याच्या कृपेने. आणि इथून रस्ता पण आतमध्ये जाणार आहे जंगलातून. तर तलाव पाहिला आम्ही, भरपूर सुंदर आहे दिसायला. मस्त झाडांची सावली तलावामध्ये पडते. पुढे गेल्यानंतर इथं एक झाडाला लावलेलं आहे. इथून पगदंडीचा मार्ग आहे. हे पगदंडी पुढं रोडवर मिळते. पुढं जाऊन अर्धा किलोमीटरहून आतमध्ये हर्राई गावाच्या पुढं आल्यानंतर अर्धा किलोमीटर पुढून आतमधून रस्ता आहे. पण हा रस्ता तिथंच येऊन मिळतो.
ही पगदंडी सराड इथं रोडवर येऊन मिळते. इथून उजव्या हाताला जायचंय आपल्याला सरळ पुढं. परिक्रमावासी इथं थांबलेले 2. हा रस्ता थेट हरैया गावामध्ये येतो. इथं शाळा आहे बाजूला. शाळेच्या जवळच इथं एक बोर्ड लावलेलं आहे. इथून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. इथं आश्रमचं नाव दिलेलं आहे. पुढं आश्रम पण आहे. हा रस्ता इथे का नदीजवळ निघतो. नदीच्या पलीकडल्या तटावर आपल्याला रोड आहे जायला. नदी पार करून आपल्याला जायचं आहे. नाही गावातील लोक या नदीचा पाण्याचा आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी उपयोग करतात. एक बाबा आहेत आंघोळ करायला आलेत. नदीचं नाव आहे लोकल घोटा. तिथं बोर्ड लावलेलं आहे लोकल घोटा नदी. तिथं बोर्ड पण आहे परिक्रमा मार्गाचं. नर्मदे हार. आता इथून आहे अमरकंटक 25 किलोमीटर. लागलं आहे आम्हाला जंगल. इथे आहेत माकडं आणि त्या माकडांची सरदार. हे माकडांचं सरदार बघा कसं चालते. खाने से ही तो सब शुगर हो रहा है. हाँ ये बात है. जब तक ये चला तब तक किसी को शुगर नहीं हुआ. बराबर. कोंधा कोदो कोदो कोधो. हे कोधो कोधो नावाचं हे काय म्हणते त्याला. याची इथं शेती केली जाते. ह्याच्यापासून भात बनतो. ते बाबा सांगत होते का जे आपण तांदूळ खातो त्या तांदूळाने शुगर जास्त वाढते. तांदूळाच्या अगोदर हे खात होते लोक, पण आता ह्याचं उत्पन्न कोणी घेत नाही. हे जर पॉश केलं तर ते म्हणले 120 रुपये किलोपर्यंत जाऊ शकते. तर आधी दिसायला असंही हे. आणि असंच जर विकलं आपण तर ते म्हणले सध्या याचा आमच्या भागामध्ये 20 रुपये किलो रेट चालू आहे याचा. 120-130 रुपये किलो विकल्या जातं. ते बाबा दाखवत आहे फोडून. ये है सफ़ेद वाला. बहुत मेहनत से निकलता है इसका चावल. हाँ हाँ इसका
मशीन कहीं कहीं है तो मशीन नहीं है, हाँ ये है इसका चावल। हाँ तांदूळासारखं आहे ते ये हाँ चावल है। ये चावल है इसका। हाँ पूरा सफेद है एकदम मस्त और ये और साफ हो जाएगा, और साफ हो जाएगा और क्लीन। ऐसे कुटाई करो तो और साफ हो जाएगा। हाँ हाँ आप हर साल लगाते हैं ये? हे सगळं बाबाचं रान आहे। तर हे लागलेलं आहे आम्हाला अमरकंटकचं जंगल, खूप भयानक दाट आहे। इथं चिटपाखरू पण दिसेना आम्हाला। हे पूर्ण अमरकंटक पर्यंत असंच आहे। आम्ही आहोत सध्या अमरकंटकच्या जंगलात, पण हे जंगल काहीच खतरनाक नाही आहे। खूप छान जंगल आहे आणि खूप छान वाटत आहे चालायला। जंगल तुम्ही पाहू शकता आणि जंगलातले काही प्राणी पण पाहू शकता। अरे रे, जंगलातून आल्यानंतर हा रस्ता इथं निघतो। इथून उजव्या हाताला शॉर्टकट आहे। आपण जर रोडने पुढून गेलो तर लांबून जावं लागतं। पुढे आल्यानंतर इथं छोटीशी नदी लागते। छोटीशी नदी लागते इथं। भैया ये कौन सा नदी है? भैया नहीं ना, नर्मदा भैया नहीं है। होना चाहिए बाप्पा। नर्मदा भैया नर्मदा भैया बरं का भाई 100% असणार आता। आता तुम्ही याचा विचार करा। कमी नंबर आहे तुम्ही। दमगड राहिले इथून 1.5 किलोमीटर आणि चारी बाजूने हे जंगल आहे। इथं मागं नदी होती पाणी पिण्याकरता, इथं मध्ये कुठं पाण्याची व्यवस्था पण नाही आहे। इथं थोडंसं मोकळी जागा आहे आणि इथून पहा पूर्ण चारही बाजूला हा पर्वत आहे, त्याच्यावरती किती दाट झाडी आहे आणि या झाडीतून आता आम्हाला जायचंय पुढं। आता आम्ही जात आहोत रामकुटी। रामकुटी इथं आश्रम आहे, जवळच पंचधारा म्हणून नर्मदा मैया इथं वाहते। तर आता पाहू तिथलं दृश्य कसं आहे काय आहे, तरी तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू। हे जे पर्वत दिसते या पर्वताच्या जवळच नर्मदे हर पर्वताच्या जवळच नर्मदा मैया वाहते। एका छोटस मुलगा आहे नर्मदे हर म्हणते। मस्त गोमाताला सारं सुंदर वातावरण आहे इथं मस्त। चारी बाजूनी जंगल आहे। नंदन जेवण करत काय वाटत नाही।
फुलं पहा किती सुंदर इथं रानात. वाजले 4. आम्ही पोचत आहे आता रामकुटी आश्रम. ते दिसतंय निळ्या कलरचं बांधलेलं, ते आहे रामकुटी आश्रम. इथं नवीनच बांधकाम चालू आहे. मला वाटतं आश्रमाचंच असावं. ठीक आहे बाबाजी. इथं नर्मदा मैयाचं एकदम बाल स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. खूप छोट्या स्वरूपात नर्मदा मैया इथून वाहतात. हे पहा, कळून पण येणार नाही आपल्याला का नर्मदा मैया आहे म्हणून. इथं शेताला जागा आहे. नर्मदा मैया. हे पहा नर्मदा मैया. खूप छोट्या स्वरूपामध्ये नर्मदा मैया आहे. हे पहा. आणि हे बरोबर तीरावर रामकुटी आश्रम आहे. परमपूज्य स्वामी सीताशरणजी महाराज. काम चालू आहे अजून पण भव्य दिव्य स्वरूपामध्ये. जय जय राम.